यस, या विभागातील एक बुलंद आवाज खरं तर सिद्धेजी सतपाल सर यांच्याकडे मी माईक सोपवतो आणि थोडासा ब्रेक घेतोय. पुन्हा एकदा आपण मिळूया. धन्यवाद. मॅचला सुरुवात. अफलातून फटका सरळ सीमा रेखेच्या बाहेर. हा अफलातून फटका येतोय. गणेश जाधवच्या बॅट मधून आलेला षटकार. एनसीसी निवळी विरुद्ध चालू असलेला सामना आपण पाहू शकाल. केदारेश्वर पिंपरी आणि दोन्ही अगदी आपण विचार केला तर कोयना क्रिकेट असोसिएशन यांच्यामधील असणारे हे दोन्ही संघ आणि दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघांना माहित आहे पहिल्या चेंडू पासून झालेली सुरुवात हा आपला अंत काही ठरवू शकत नाहीये, परंतु मेहनत सुरू राहणार आहे दोन्ही संघांची देखील. आणि पहिल्या चेंडूवरची मेहनत पाहिली आपण. जणू काही गणेश जाधवला पिंपरी संघाने सकाळच्या नाश्त्यामध्ये दुपारच्या भोजनामध्ये नशीब खाऊ घातलंय की काही, आणि हे पहिलं नशीब पाहायला मिळालं. कल्पेश निवळेच्या विरोधामध्ये षटकार. बॅकअप दिले चेंडू हव्यामधून प्रत्युत्तर दिलं गेलं आणि दुसऱ्या चेंडूवरती माघारी परतवलं गेलंय. गणेश जाधवचा विकेट मिळवलाय. कल्पेश निवळे निवळी संघासाठी सगळ्यात मोठी उपलब्धता, सगळ्यात मोठा मिळालेला विकेट म्हणू शकतो आपण या मॅच मध्ये. गणेश जाधव मात्र माघारी परतलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळवल्यानंतर देखील आपण पाहू शकाल क्रिकेटचा खेळ इतका सुंदर आहे ना की कधी आपण राजा राणीचा खेळ पाहिला असेल. राजा राणीच्या खेळामध्ये फक्त राजा राणी आणि त्याच्यानंतर त्याचे सैनिक नसतात, परंतु तरी देखील आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सैनिक मध्ये उभे असतात. आणि हे पाहायला मिळालं राजा राणीच्या खेळामध्ये सैनिक उभा राहिला, कॅच पकडली, विकेट मिळाला. विकेट क्रमांक पहिला. अगदी मोठा धक्का केदारेश्वर पिंपरी संघासाठी. 6 नंबर वरती मिळालेला पहिला धक्का आहे. 2च अवघे चेंडू या मॅच मधले समाप्त झाले आणि सुरुवातीलाच घातक ठरलाय गोलंदाज. 6 धावा खर्च जरूर केल्या, परंतु गणेश जाधव सारख्या खेळाडूला माघारी पाठवणं हे सगळ्यात मोठी उपलब्धता आपण म्हणू शकाल एनसीसी निवडी टीम करिता. एनसीसी निवडी टीमचा विचार केला तर भिवंडी विभागामधून अक्षरशः विचार केला तर 4 तासाचा प्रवास करून या कोयना क्रिकेट असोसिएशनच्या नावाकरिता फक्त हा संघ इथे उपलब्ध झालाय. आणि त्या संघाचा खेळाडू कल्पेश निवळे गोलंदाजी करतोय. ठाणे विभागामधून आलेला. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघ ठाणे विभागामधून आलेले आहेत. विनायक जाधव करिता सुवर्ण संधी आहे. प्रति षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे उपलब्ध झाला आहे. संकेत भोसले पाठीमागे उभे राहिले आहेत. तांबी गावाचे पाठीराखे जरूर असले तरी सुद्धा पिंपरी संघाचं ते पाठीराख करत आहेत. 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु कल्पेश निवळे कच्चा खेळाडू नाहीये आणि त्याने दाखवलं पहिल्या चेंडूवर षटकार मिळवल्यानंतर देखील कमबॅक केलाय. हा चेंडू भन्नाट वेगाने आउटसाइड द लेग स्टंप. एक्स्ट्रा रन्स ऍड केले जाणार आहेत. केदारेश्वर पिंपरी टीमच्या खात्यामध्ये टोटल रन्स जमा होते 8 धावा. पहिली ओव्हर ही आपण पाहू शकाल कल्पेश निवळे यांची. आणि जर विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये मोठी सफलता जरूर मिळाली, परंतु त्यानंतर देखील अनेकशे फलंदाज केदारेश्वर पिंपरी संघ आपल्या भात्यामध्ये घेऊन उभा आहे याची देखील दखल त्यांना माहित आहे. आणि त्याचा प्रयत्न विकेट मिळवण्याचा प्रयत्न अलोन द राऊंड पाहू शकाल आपण. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीने 9 धावा स्कोर कार्ड मध्ये. सुरुवात चांगली झाली, मोठ्या फटक्याने झाली, परंतु त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं गेलं तर प्रत्युत्तर देखील देण्यात आलं. दोन्ही देखील संघ पाहिले तर आपण ठाणे जिल्ह्यावरून आलेले आहेत. अनेकचे आपण ग्रामीणचे मॅचेस पाहिले असाल, परंतु कोयना क्रिकेट असोसिएशनचा खेळ वेगळा आहे. ठाणे जिल्ह्यावरून येणं, त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यावरून इथे खेळण्यासाठी येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट दोन्ही संघ साध्य करते.
बॅक ऑफ द लेन चेंडू होता, हाफ ट्रॅकचा चेंडू. त्याहून अधिक विचार केला गेला तर फलंदाजाची क्षमता, हरणाची गती ज्याला म्हणली जाते, दोन्ही फलंदाजांनी अगदी चपळाई दाखवली. चित्याची चपळाई आणि हरणाची गती ज्याला म्हणलं जातं ते ग्राउंड मध्ये पाहायला मिळालं. आणि दोन्ही फलंदाजांनी सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण केल्या, संपन्न केल्या आणि धाव फलकावरती धावा. यानंतर आपण पाहू शकला 11 या अंकावरती केदारेश्वर पिंपरी संघाच्या या पहिल्या ओव्हर मध्ये लॉस ऑफ दी 1 विकेट, म्हणजे एका कड्याचं पतन आणि 11 धावा आहेत. कल्पेश निवळे या गोलंदाजाच्या विरोधामधून आक्रमकता पाहायला मिळाली. चेंडू चालला 1 बाउन्स, नो मॅच देअर इन लँड, परंतु मध्ये उभा राहिला तो दशरथ निवळे आणि या चेंडूला अडवण्यामध्ये त्याचं संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं. धावा वाचवण्यामध्ये त्याचं संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं. धावा वाचवल्या गेल्या, रन्स वाचवले गेले आणि मैदानाच्या आतमध्ये जिथे 4 रन्स मिळणार होते तिथे मात्र केवळ आणि केवळ 2 धावा मिळाल्या. स्कोर कार्ड मध्ये 2 ने नक्कीच भरारी मिळणार आहे आणि टोटल रन्स आपण पाहिले गेले तर 3 रन्स मिळाले. आमचे अंपायर्स कळवते राजू पाटील सर आणि रमेश डाकवल सर. या मैदानामध्ये बराचसा अनुभव त्यांना देखील आहे. पेन पूर्व विभाग मंडळ, त्याच्यानंतर जर विचार केला अंपायरच्या भूमिकेमध्ये तर रमेश डाकवल सर आणि त्याच्यानंतर राजू पाटील सर. आणि आमच्या अगदी अनेकशा मॅचेस त्यांच्या सोबत झाल्या आणि ते देखील आज छत्रपती संभाजी महाराज क्रीडा नगरी मायणी यांच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालेत. क्रिकेटचा खेळ म्हटलं गेलं तर संपूर्ण समर्पण आणि समर्पण देण्यासाठी आलेले संपूर्ण खेळाडू, त्यानंतर आमचे पंच असतील, त्यानंतर आम्ही सगळे आमची कॉमेंट्री पॅनल असेल, त्याच्यानंतर जर विचार केला गेला तर संपूर्ण आयोजन कमिटी असेल. प्रथमतः आयोजन कमिटी येते, परंतु त्या उलटा जर विचार केला गेला तर खेळाडू नसतील अथवा अंपायर नसतील, एक जरी गोष्ट या क्रिकेटमध्ये नसेल तर हा क्रिकेटचा खेळ थांबणार आहे. त्या सगळ्यांचं मी आभार मानेल. चांगला खेळ सकाळच्या 17 पासून आपण पाहिलाय, मागील 2 दिवसापासून आपण हा चांगला खेळ पाहिलाय आणि आजचा खेळ देखील चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. अजय बातोस सारखा खेळाडू या ग्रामीण क्रिकेट पासून उच्च पटलावरती गेला. रायगड प्रीमियर लीगची जर आपण पाहिले आयकॉन खेळाडूची भूमिका तो पार पाडतोय आणि त्याची देखील भूमिका तिथे महत्वाची आहे. तर कोयना क्रिकेट असोसिएशन पासून ते आपल्या प्रत्येक खेळाडूची जी भूमिका आहे, अर्थातच त्याला शुभेच्छा देण्याची भूमिका आपण पाहूयात. रमेश डाकवल सांगतात की दुसऱ्या षटकाची सुरुवात केली आहे करण मोरे आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगलच्या मदतीने झाली आहे. सिंगल रन्स आपण पाहू शकाल धाव फलकामध्ये. टोटल डेअरिंग कार्ड एनसीसी निवडी संघाच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना केदारेश्वर पिंपरी संघ पोहोचलाय 15 धावेवरती. 15 धावेचे अजूनपर्यंतची आघाडी आहे. आघाडी पिछाडी आपण खूप पाहिली. नुकतंच आपण जर पाहिलं तर आमदारकीसाठीचं इलेक्शन आपल्या इथून पार पडलंय. आपल्या इथून रवी शेठ पाटील नो डाऊट आमदार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर हे क्रिकेटचं पर्व देखील त्या पद्धतीने एका मताला ज्या पद्धतीने महत्व देतो त्या पद्धतीने एका रन्सला देखील महत्व आहे. करण मोरेच्या विरोधामध्ये हवेमधून चेंडू खेळला, वरी कवच पाहू शकाल दशरथ निवळे लंगडी प्लेयर आहे, परंतु का अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा वाचवण्याचं काम मागील ओव्हर मध्ये देखील शेवटच्या बॉल वरती धावा वाचवण्याचं काम केलं आणि या ओव्हर्स मध्ये देखील आपण पाहू शकाल की त्याच पद्धतीचं काम हा लंगडी प्लेयर आहे. कदाचित कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये कोणता एखादा नवीन आमचा युवा तरुण ज्याला माहित नसेल की हा लंगडी प्लेयर आहे, एका पायावरती धावण्याची क्षमता याच्याकडे आणि याने दाखवला 2 पायावरती मी काय क्षमता दाखवू शकतो. जवळपास आम्हाला सगळ्यांना वाटलं की हा बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाणार आहे, परंतु त्याला रोखण्यामध्ये यश मिळालं. केदारेश्वर पिंपरी संघ ज्याने अगदी मागील हंगाम गाजवला आणि त्या संघाच्या विरोधामध्ये लढत आपण पाहू शकाल. एनसीसी निवळी विरुद्ध केदारेश्वर पिंपरी. बॅक ऑफ द लेन चेंडू मिस केला चेंडू मिस केला. अगदी चेंडू प्रमाणे आपण जर विचार केला गणित राखावं लागणार आहे आणि या चेंडूला मिस करणं अर्थातच मॅचला मिस करणं हे देखील जोखीम असू शकते. राहुल बातोसेने या चेंडूला मिस केलाय आणि त्याच बरोबरीने जर विचार केला गेला तर धाव संख्येमध्ये रोख लावली गेली आहे. टोटल रन्स डेअरिंग कार्ड 17 धावा.
18 धावा माफी असावी. आमचे गुणलेखक सगळी चाच पडताळणी करून आम्हाला निर्णय कळवते. 18 धावा आणि त्यानंतर ही बाउंड्री सलग दिसते, बाउंड्री दिसते आणि हा चेंडू चालला सरळ 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 सीमा रेखा पार चौकार. चंदू दादा कदाचित नाहीयेत स्पर्धेकरिता, परंतु आज चौकार आलाय. 4 धावा, 4 धावेची आघाडी मिळाली, पिछाडी मिळाली निवळी संघाला. टोटल रन्स पाहू शकाल 22 अंकावरती. कल्पेश नोळेच्या ओव्हर मध्ये आपण विचार केला पहिल्या बॉल वरती 4 धावा. एक टॉप ऑफ दी एज घेतली, विकेट किपरला चकावलं गेलं, 1 बाउन्स. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अगदी थर्ड मॅन मध्ये असणारे दोन्ही क्षेत्ररक्षक, एक आपण पाहू शकता शॉर्ट थर्ड मॅन आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता शॉर्ट लॉंग लेग. दोन्ही फलंदाजांना मात्र क्षेत्ररक्षकाने चकावलं, चौकार मिळाला. आता नाही चकू शकत आहे, सिंगलच मिळणार आहे. सिंगल दाब्याच्या बढतीनं ड्रिंक्स ब्रेक. यस, लवकर जायचं आहे मैदानामध्ये कारण की वेळ खूप कमी आहे. टोटल धावा आपण पाहू शकाल 27 धावा अजूनपर्यंत जमा झाले आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे आणि अद्यापच्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिले गेलं तर 27 धावा जमा झाल्या आहेत. केदारेश्वर पिंपरी असंघाच्या माध्यमातून खेळी केली गेली. गणेश जाधवला माघारी जरूर पाठवलं, परंतु त्याहून अधिक क्षमता असणारे खेळाडू अजून देखील खेम्यामध्ये आहेत. राहुल भातोसे मैदानाच्या आतमध्ये, परंतु राहुल जाधव हा देखील वाट पाहत असेल की कारण की याच्याकडे देखील क्षमता आहे. अनेक फलंदाज आहेत, गोलंदाजी करण्याकरिता युवा गोलंदाजाकडे चेंडू जाणार आहे. प्रवीणजी पवार आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपलब्ध आम्हाला होत आहेत. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये एक मोठी उपलब्धता आपण म्हणू शकाल. प्रवीणजी पवार त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा हाताळली गेली. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हटला गेला तर गोड क्षण टिपण्यासाठी अनेकशे प्रेक्षक या मैदानाच्या आतमध्ये उभे राहतात आणि अशा प्रेक्षकांची आवड असते की एखाद्या मोठ्या खेळाडूला आपण पाहायचं आहे. एनसीसी निवळी संघाचा जर विचार केला गेला तर भिवंडीवरून खूप मोठा ट्रॅव्हल करून, खूप मोठा प्रवास करून हा संघ इथे उपलब्ध झालाय आणि त्यांचा देखील मी आभार मानेन. शुभेच्छा जरूर दिलेत, परंतु मॅच अजून देखील आपण पाहू शकाल चालू आहे आणि मॅच मध्ये या क्रिकेटच्या खेळामध्ये, या क्रिकेटच्या खेळाला सोप्या भाषेमध्ये म्हटलं जातं तर रंग बदलणारा सरडा. हा प्रत्येक क्षणाला आपला रंग ज्या पद्धतीने खेळाचं रूप आहे त्या पद्धतीनं हा रंग बदलत असतो. सुरुवात झाली आहे, हवेमध्ये चेंडू जरूर आहे, अपील जरूर मागितले, कदाचित लेग पायच्या स्वरूपात नव्हे तर इथे मात्र राहुल भातोसेला यावं लागणार आहे बॅक टू डग आउट. अंपायर्सला विचारूयात आपण, अंपायर्स डिसिजन देणार आहे. रन आउट. ओके, यस. धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतला, म्हणजे संकेत भोसल्याने लगावलेलं पारितोषिक हे मात्र माघारी गेलं. राहुल जाधव आणि राहुल भातोसे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये एक आपल्यातून मॅच पाहायला मिळेल. सगळ्या प्रेक्षक वर्गाला देखील माहिती आहे, कॉमेंटेटरनी सांगण्यापेक्षा देखील अधिक माहिती आहे आमच्या क्रिकेटच्या पटलावरती. इथे जे मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्ग उभा आहे त्याला अधिक माहिती आहे की ही मॅच कशी राहणार आहे. गोलंदाजी देखील त्यांची बारी आहे, फलंदाजी देखील त्यांची बारी आहे, तरी सुद्धा हे अमजद माहिनी संघाचं मैदान त्यांच्यावरती वारी, कारण की इथे कोणाचं चालत नाहीये. फलंदाजी गोलंदाजी असू द्यात, परंतु इथे शाश्वततेने आणि त्याच्यानंतर विचार केला गेला तर कन्सिस्टंट राहून जो खेळाडू थांबलाय त्याने मात्र हा खेळ जिंकलाय आणि तो खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग उपलब्ध आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल. अष्टविनायक ट्रॉफी 2024 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मॅच स्टार्ट होते. फक्त फ्लिक केलाय चेंडूला, चेंडूला पाठवलंय फाईन लेग रिझन मध्ये, 1 बाउन्स, सीमा रेखा पार चौकार. 4 धावा, 4 रन्स मिळाले. शेवटची ओव्हर आहे, शेवटचे काही चेंडू हातामध्ये आहेत.
राहुल जाधव, राहुल भातोसे दोन्ही फलंदाज केदारेश्वर पिंपरी संघाची भूमिका मांडताना मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि शेवटचे काही चेंडू म्हणले तर त्यामध्ये म्हणलं जातं तर हाणामारी आणि ती हाणामारी पाहायला मिळते, लोकॅलिटी पाहायला मिळते, लोकल भाषा पाहायला मिळते आणि लोकल भाषेमध्ये प्रतिउत्तर, प्रति चेंडू, प्रति हल्ले पाहायला मिळतील आणि तीच भूमिका राहुल जाधवच्या माध्यमातून अफलातून चेंडू होता, पुढे केला, थोडासा अगदी विचार केला तर क्रीजचा वापर केला गेला आणि अगदी विचार केला तर स्लॉग मध्ये चेंडू होता. बॅटर अगदी वाट पाहत होता की थोडा चेंडू कुठेतरी लेंथ मध्ये पडेल, परंतु या बॅटरला मात्र, राहुल जाधवला मात्र या गोलंदाजाने अर्थातच प्रतिज्ञे चकवण्याचं काम केलं. पुढे चेंडू केला, पुन्हा एकदा चेंडू अगदी क्रीज मध्ये, धावचीची संभाव्यता, अंपायर्स कडे अपील मागितली गेली. अंपायर्स सांगितलंय शाश्वत आहेत दोन्ही फलंदाज, सुखरूप आहेत दोन्ही फलंदाज, सिंगलने भर पडेल केदारेश्वर पिंपरी संघाच्या खात्यामध्ये. टोटल धावा फलकामध्ये आपण पाहू शकाल 32 धावा. अजून देखील आपण पाहिलं गेलं तर ओव्हर्स मधले 2 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावा अद्यापपर्यंत जमा झाल्या आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर एनसीसी निवळी संघाची भूमिका स्पष्ट राहिली, धावा कमीत कमी खर्च करायच्या, परंतु त्यामध्ये मात्र अजून देखील एखाद्या मोठ्या स्ट्रोकची संभाव्यता टाळता येत नाहीये, कारण की राहुल हे दोन्ही फलंदाज, yes that is one not is an only for defend, परंतु हे दोन्ही फलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात त्याच पद्धतीने फलंदाजी देखील करतात. एक ऑलराउंडर भूमिका आपण जर पाहिले तर अनेक वेळा पाहिले, राहुल जाधव कदाचित थांबायला सांगेल, यस एका एंडकडे थांबण्याकरिता इशारा दिलाय, एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलू शकतोय आणि हे माहित देखील आहे राहुल जाधव याला, राहुल भातोसेला नॉन स्ट्रायकर एंडकडे थांबवण्याचं काम केलं. कर्तृत्व आणि अस्तित्व हे टिकवायचं असेल तर प्रयत्नांना मात्र सुरू ठेवणं महत्वाचं आहे आणि प्रयत्नाशिवाय पर्याय देखील या क्रिकेटच्या पटलावरती नाहीये आणि ते प्रयत्न सुरू ठेवलेत. अद्यापपर्यंत जर पाहिलं तर 33 धावा जमा झालेत, धावा कमी नाहीये, परंतु एक मोठा फटका एक शाश्वत स्थानावरती आपल्या संघाला नेऊ शकतात हे माहित आहे. अराउंड द ग्राउंड खेळलाय, मिड विकेट रिझनकडे, क्षेत्ररक्षक करण मोऱ्याचं विकेट मिळेल जरूर, कारण की फिल्डिंग लाईनअप अगदी चांगला आहे. एनसीसी निवळी संघासाठी विकेट मिळेल, सिंगल प्लस रनआउटचा विकेट, धाव फलकावरती टोटल धावा आपण पाहू शकाल 34 आणि 35 धावेचं लक्ष यापुढे आपण पाहू शकाल. पेलताना अर्थातच संपन्न करताना पाहायला मिळेल एनसीसी निवळी संघ. खूप दूरवरून आलेले दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघांचा खेळ पाहिला तर मातबर संघ आहेत. या असोसिएशन मधली सगळ्यात मोठी लढाई जर आजच्या दिवसामधली, मागील 2 दिवस आपण पाहिले तर पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर अमरजोत मायनी संघ आपल्याला अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळेल, टॉप 3 मध्ये पाहायला मिळेल. मागील दिवसामध्ये केदारनाथ 11 अक्कालबे संघाचा जर विचार केला अजय बातोसेचा, तर आज तो मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. दुसरी मॅच आहे त्याची. आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सनी त्याला खऱ्या अर्थानं YouTube लाईव्हच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देण्याचं काम करूया. मी देखील इथून शुभेच्छा देतोय, कारण की कोयना क्रिकेट मध्ये असणार खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आपण जे आवर्जून घेत होतो. कालच्या दिवसामध्ये अजय बातोसे आजच्या दिवसामध्ये खेळणार आहे, कालच्या दिवसामध्ये अजय मरागजेचं आपण नाव आवर्जून घेतलं आणि आज अजय बातोसे इट्स वन कॅप्टनशिप आणि ज्याला म्हणलं जातं कर्णधारित्व हे निभावताना रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा. आमचा आवाज जरूर त्याच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याला देखील आमचा आवाज पाहायला मिळेल, परंतु नसेल पोहोचत तरी सुद्धा आमचा कोयना समाज त्याच्या माध्यमातून शुभेच्छा पोहोचवतोय. मी कळतोय पुन्हा एकदा बॅक टू ग्राउंड जाऊयात. आपण धाव फलकावरती धाव पाहू शकता की जिथे टोटल डेरिंग कार्ड केदारेश्वर पिंपरी संघ प्रथम फलंदाजी करीत असताना 34 धावांपर्यंत मजल मारताना पाहायला मिळाला. 35 धावांचं लक्ष एनसीसी निवळी टीमच्या समोर असणार आहे. गणेश
18 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. एनसीसी निवळी विपक्ष केदारेश्वर पिंपरी ए आपण पाहू शकाल. मॅच टीम अगदी इथे जमलेला प्रेक्षक वर्ग कोयना क्रिकेट असोसिएशनचा चाहता वर्ग आहे. चला बॅटर जायचं आहे. बॅटर याच्यानंतर परंतु टॉस झाला आहे इथे नेक्स्ट मॅचचा आणि टॉस जिंकलाय जय भवानी मुरळी संघाने. कॅप्टनला विनंती करेल आपला निर्णय सूचित करावा. त्यानंतर आपण नेक्स्ट मॅच सुरू करणार आहोत. सलामीची वीर जोडी म्हणू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये आहे. ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये एनसीसी टीम निवळी संघाचे आदित्य उतेकर यंग टॅलेंट आहे. भिवंडी तालुक्यामध्ये ज्याने डंका वाजवलाय आणि आज तो फलंदाज रायगड जिल्ह्यामध्ये तयार झाला. नॉन स्ट्रायकर एनकडे फलंदाज वसंत निवळे तर 6 चेंडू 6 विकेट घेणारा गोलंदाज संदेश जाधवच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर फाईन लेग रिजनला चेंडू खेळलाय. सिंगल मिळाले. दोन्ही अंकामध्ये जरूर कन्वर्ट करणाऱ्या या चेंडूला 2 धाव्यांनी सुरुवात आक्रमण त्याला म्हणू शकाल आपण प्रारंभ शुभारंभ आणि आरंभ झाला या सेकंड इनिंगचा जिथे 18 चेंडू 35 धावेची आवश्यकता टीम एनसीसी निवळी संघाला. केदारेश्वर पिंपरी संघाचे सगळे क्षेत्ररक्षक चौकस राहिले आहेत कारण की त्यांना देखील माहित आहे पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला गेला संदेश जाधवने या फलंदाजांना थांबवलं तर मॅच आपण रोखू शकत आहे. आणि या फलंदाजाने जर संदेश जाधवच्या विरोधात आक्रमण केलं इस्तर गोलंदाजी आहे संदेश जाधव याची. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळत आहे. एक चांगली गोलंदाजी ज्याला म्हणू शकाल टप्प्यावरती उसळी घेणारा चेंडू आणि अर्थातच अनबिटल करून ठेवतोय ज्याला बीट करतोय. आणि त्याच्यानंतर गोलंदाज अनबिटल राहिला त्याला कळालं नाही चेंडू कुठे गेला परंतु बीट झाला फलंदाज. आणि या चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू 2 धावा 35 धावेचं लक्ष आहे. सोपं लक्ष हे देखील म्हणू शकत नाहीये. P1 चं पहिले षटक आहे. एकच पॉवर प्लेचे षटक पाहायला मिळेल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आगळा वेगळा प्रयत्न पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजाच्या विरोधामध्ये स्लॉग स्वीप करणं मी म्हणेल जोखमीचं काम होतं. जोखीम उचलली होती परंतु सिंगल मिळाले. वसंत निवळे स्ट्रायकरकडे येणार आहे. वसंत निवळेची देखील अनेकशा खासियत आहेत पण त्या मैदानामध्ये ज्याची खासियत आहे त्याला ओळखणं खूप महत्वाचं आहे. आणि अजूनपर्यंत जर विचार केला गेला तर वसंत निवळे एक अनुभवी खेळाडू म्हणून प्राथमिकतेने पुढे आलाय. 35 धावेचं आव्हान पेलवत असताना 35 धावांना प्रत्युत्तर देत असताना एक युवा खेळाडू एक मातबर खेळाडू ज्याने 2-3 वर्ष मागील आपण पाहिलं तर केदारेश्वर पिंपरी संघाचा डंका वाजवलाय अशा गोलंदाजाच्या विरोधामध्ये हा खेळाडू उभा राहिलाय. एक क्लास A1 क्लास. भन्नाट वेगाने चेंडू निघून गेलाय. बॅट आणि चेंडूचा ताळमेळ नाहीये. आमचे अगदी विचार केला गेला तर या विभागामधले आमचे पाटील सर देखील आम्हाला सांगतात ज्याचा बॅट आणि चेंडूचा ताळमेळ नाहीये क्रिकेटमध्ये खूप पाठी आहे. ज्याप्रमाणे जल आणि वायू यांना आपण मोजा असतो त्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्ये या धावांना देखील मोजावं लागतं. रन्स थांबले गेले तर किती सोपी आव्हानं असू द्या ती आपण कठीण होताना पाहिली. एक्स्ट्रा रन मिळणार आहेत. रमेश डाकवत सर मला कळवते दोन्ही समांतर हातांचा इशारा अर्थातच व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन आहे आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने आपण पाहू शकाल 4 रन टोटल द रेन कार्ड. एनसीसी निवडी टीम 35 धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या ओव्हर मध्ये या 4 धावा. एखादा मोठा फटका ज्या पद्धतीने आपण म्हणत आहे वसंत निवळेचा क्लास आहे. आडव्या तिडव्या बॅटिंगच्या फटक्या आम्हाला जमत नाही भाऊ परंतु हा क्लास आमचा आहे भाऊ. आणि दाखवला वसंत निवळेच्या बॅट मधून निघाला. अगदी विचार केला एक्सलंट स्ट्रोक होता एक्सलंट डिफेन्स करण्याची क्षमता परंतु त्यामध्ये देखील पाहिलं पॅडल स्वीप चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा 10 धावा टोटल धाव संख्येमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील जमा होणार आहे संकेतजी भोसले यांच्या माध्यमातून. निवडी पुन्हा एकदा शांततेने खेळणारा हा खेळाडू आहे.
अनेकशे सामने आपण जर पाहिले गेले तर शांततेने खेळून जी म्हणलं जातं ना की शांत राहून ज्याला खोड मोडलं कशाला म्हणलं जातं, ती खोड मोडण्याचं काम अनेक वेळा आपण पाहिले वसंत निवडे यांनी केलंय. आणि आज देखील मैदानाच्या आतमध्ये शांत राहिला गेला. मागील चेंडूवर षटकार आला, 6 धावा आल्या. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल आला आणि मुळी क्षमता पाहू शकाल गोलंदाजी देखील, कारण की आम्ही देखील कमी नाही, कोयना क्रिकेट असोसिएशनचा खेळ कमी नाही आहे. कारण की प्रत्येक खेळाडू 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा महाविक्रम या खेळाडूने केला. त्याच्या विरोधामध्ये आर्यन प्रीमियर लीग सारखी आपण जर प्रतिस्पर्धी मोठी स्पर्धा पाहिली कोयना क्रिकेट असोसिएशन मधली, ती गाजवण्याचा कार्यक्रम याच्या अगोदर ज्या वेळेला आम्ही जर पाहिलं, ज्या वेळेला आम्ही लहान वयामध्ये अगदी विचार केला तर आपण अल्पवयनामध्ये असतो आणि त्यावेळेला जर कोणाचा क्रिकेट पाहिलं तर वसंत निवड्याचा पाहिला आणि तो क्रिकेटचा क्लास आपल्याला आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी चांगली मॅच पाहायला मिळते. परंतु नेक्स्ट मॅच देखील आपल्याला फास्ट खेळायची आहे, त्यामुळे मी विनंती करेल स्पीडअप करायचं. अंपायर रमेशजी डाकवा सर, येस राजूजी पाटील सर, चला अधिकचा वेळ द्यायचा नाही. 6 चेंडू आणि रन्सची आवश्यकता आहे, 12 चेंडूंनी धावसंख्येची आवश्यकता आहे. 10 रन्स मिळाले, 35 धावा हव्या होत्या, 10 रन्स मिळाले, 25 धावेची आवश्यकता इथून पुढे देखील आहे ना. डरके आगे जीत है. अर्थातच या खऱ्या अर्थानं पराभवाने माणूस संपणार नाहीये, पराभवाच्या पुढे देखील प्रयत्न चालू ठेवावे लागणार आहे. पराभवाने माणूस संपत नाही, परंतु प्रयत्न ज्याचे संपतात तो मात्र संपतो. आणि प्रयत्न सुरू ठेवले, दोन्ही संघांचे देखील प्रयत्न चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये युवा गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला. ही काहीतरी नवीन स्ट्रॅटर्जी या पिवळ्या जर्सी मध्ये अनेक वेळा केदारेश्वर पिंपरी संघाला खेळताना पाहिले आणि अशा नवीन गोलंदाजाला सर्वेश या गोलंदाजाला पाहिले आपण. सर्वेश मात्र सर्वेश निवळी संघाकडे देखील उपलब्ध आहे, परंतु सर्वेच्या मोठ्या बंधूला आदित्यला माघारी परतवण्याचं काम केलं. डायरेक्ट हिट लगावले गेले, ज्याला म्हणलं जातं हँड आय कोऑर्डिनेशन. ते मिसअंडरस्टँडिंग झालं गेलं. दोन्ही फलंदाजामध्ये असणारं कॉर्डिनेशन मात्र मिस झालं गेलं आणि त्यामध्ये मात्र धावचीचा विकेट मिळालाय आदित्य उतेकर याचा. या आदित्य उतेकर याला मात्र डंका वाजवण्यामध्ये आपण सक्षम समजलं, परंतु अंपायर्सने काय कळवलंय, वसंत निवळेला माघारी परतवलंय. कदाचित दोन्ही खेळाडू विकेटच्या मध्ये उभे राहिले, वसंत निवळे पुढे आले. अंपायर्स आमचे दक्ष आहेत, अंपायरच्या पुढे काही नाहीये. कारण की ज्या पद्धतीने आपल्याला दैव हे मात्र निर्णय देतात आणि या क्रिकेटचे दैव जर कोणाला मानलं जातं ते मात्र आमचे अंपायर्स आहेत. आणि अंपायरचा निर्णय कळवलाय आणि तो निर्णय योग्य मांडला. वसंत निवळे मात्र माघारी परतले. नवीन बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. करण मोरे आपण दाखल होताना पाहायला मिळेल. आदित्य उतेकर, करण मोरे, दोन्ही फलंदाजांच्या मध्ये जर कोऑर्डिनेशन पाहिले गेलं तर दोन्ही फलंदाज युवा आहेत आणि या दोन्ही युवा फलंदाजांच्या माध्यमातून अनेक वेळा मागील टुर्नामेंट आपण जर पाहिली या मैदानावरची तर एनसीसी निवी टीमने बाजी मारली होती या मैदानामध्ये. आणि या टुर्नामेंटची खासियत राहते, मायणीचं आयोजन असू दे किंवा तळदेवचं आयोजन असू दे, परंतु तळदेव गावाचं आयोजन आहे. आणि या तळदेव गावासाठी सन्मानित श्रीयुत राजेंद्रजी हनुमंत वाळंज, त्या सोबतीनं निलेश दगडू जाधव आणि त्याच बरोबरीनं माजी सहसचिव कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे आमचे दोन्हीही आमचे प्रमुख पाठीराखे सन्माननीय श्रीयुत राजेंद्रजी वाळंज साहेब आणि निलेशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला मिळाली. सगळ्यांचा आभार मानेल. परंतु मॅच कडे जाऊया. क्रिकेट खूप महत्वाचं आहे, कारण की क्रिकेट साठी आपण मेहनत घेतली, पारितोषिके मिळणार आहेत. पाठीराख्यांशिवाय क्रिकेटला देखील महत्व नाहीये. त्यांचं मी मनपूर्वक आभार मानेल, कारण की क्रिकेट अनेक गोष्टी खऱ्या अर्थानं गोष्टींशी संलग्न आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलरचे चेंडू निघून चालले आहेत. इक्वेशन सांगणं खूप महत्वाचं आहे. इक्वेशन सांगूयात आपण, आमचे स्कोरर आम्हाला कळवतात. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळाला, सिंगल मिळाली, टोटल धाव फलकावरती धावा आपण पाहू शकाल 11 रन्स. आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात.
उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहू शकाल राजेंद्रजी पवार, सह्याद्री दुर्ग सेवक आणि फलंदाजसाठी देखील त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी मिळाली. धन्यवाद साहेब. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ क्षेत्ररक्षक शोधलाय, याला म्हणू शकतो आप बैल मुझे मार, आणि सरळ हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. विकेट क्रमांक दुसरा करण मोरे इनटू दी बॅक टू पवाले. वो पिंपरी टीम के बहुत बड़े चाहते और देखिए सपोर्टर हमारे साथ जुड़ चुके हैं. नाम बताना अभी ठीक नहीं है लेकिन बाद में बताएंगे. संकेत भोसले हमारे साथ है. मॅच खूप महत्वाची आहे कारण की ये दोन टीम्स आपण पाहू शकाल खूप महत्वाची मॅच है. ये लंगड़ी प्लेयर बहुत कुछ बदल सकता है, बहुत कुछ बिगड़ सकता है. आणि असा फलंदाज दशरथ निवळे षटकारासाठी 100 रुपये, विकेट साठी 100 रुपये. संकेतजी भोसले आमचे समर्थक आहेत, क्रिकेटचे समर्थक आहेत. पहिला चेंडू ट्रेडमार्क शॉट, परंतु राहुल जाधवच्या हातामध्ये फटका केलाय. विकेट विकेट हाती लागलाय टीम केदारेश्वर पिंपरी संघाच्या. ट्रॉफीज खूप छान आहे, तो आयोजन खूप छान होतं आणि त्याच बरोबरीने ट्रॉफी देखील खूप छान आहे. अनिलजी पवार आमचे अगदी विचार केला गेला तर गाववाले आमचे पाठीराखे, आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील होणारे असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या शृंखलेकरिता उत्कृष्ट सन्मान चिन्ह अर्थातच विचार केला गेला तर जो सगळ्यात उत्कृष्ट खेळ करणाऱ्या मॅच मध्ये त्याला सन्मान चिन्ह मिळणार आहे, मॅन ऑफ द मॅच. थोडक्यात सांगायचं झालं तर लांबवण्याचं कारण नाही, परंतु मॅच खूप महत्वाची आहे. मॅच कडे लक्ष आहे सगळ्यांचं. विकेटचं नुकसान झालं अनिलजी पवार आणि त्यांचं होम ग्राउंड देखील होम ग्राउंड सज्ज असणार आहे कारण की अमरज्योत माहिनी संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. न्यू बॅटर आतमध्ये आला ऑन द ग्राउंड, चेंडू खेळला, सिंगल मिळेल डबल साठी, कदाचित दुहेरी अंक दिसेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न विनायक जाधवने कदाचित डायरेक्ट हिट कमी चान्सेस मिस केलेत, परंतु आज मिस झाला चान्स आणि धाव संख्येमध्ये 2 ने बढत धाव फलकामध्ये टोटल धावा 13 अंकामध्ये. सिक्सर साठी प्राइज वाढला आहे. राकेश निवळे करिता हे प्राइज वाढला आहे. आदित्य उतेकर साठी 100 रुपयाचं पार, दोन्ही फलंदाजांसाठी. म्हणजे आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत हे मात्र सांगताना संकेतजी भोसले, चला स्पीडअप करायचं, अंपायर वेळोवेळी ऑन करा आपण, कारण की एखादा खेळाडू आपण थर्ड मॅनच्या आतमध्ये घ्यायला लावू आहे. आपल्या ज्या पद्धतीने आपले नियम आहेत लावूयात आपण त्यांना एखादा खेळाडू, त्याशिवाय शिस्त लागणार नाहीये. त्याला मॅच स्टार्ट करायचे. केदारेश्वर पिंपरी संघ 6 चेंडू आणि 22 धावा, 6 चेंडू 22 धावा. आदित्य उतेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. हे निवळी संघाची NCC या नावाच्या पुढे लागणारी आन बान शान आज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा आणि 6 चेंडू अति शिल्लक राहिले. 6 चेंडूंच्या मागे मात्र उभे राहिलेले गोलंदाज आहेत, उभे राहिलेले फलंदाज आहेत. आज या मैदानाच्या आतमध्ये कर भला सो भला, परंतु त्याच्यामध्ये देखील हे 2 खेळाडू आहेत, यांच्याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. राहुल निघाला, पहिला चेंडू ऑन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला चेंडूला. प्रसादचं काय लाजवाब क्षेत्ररक्षण आहे, काय क्षेत्ररक्षण झालंय. धावा रन्स वाचवण्याचं काम. क्रिकेट म्हटलं ज्या पद्धतीने आपलं आयुष्य म्हटलं तर जगायचं आहे तर वायू आणि त्याच्यानंतर अन्न आणि वस्त्र हे निवारा, हे ती प्राथमिक गरजा आहेत. परंतु क्रिकेटमध्ये जगायचं आहे ना, रन्स खूप महत्वाचे आहेत. रन्स वाचवण्याचं काम केलं ना तर समोरच्याचं जगणं मुश्किल केलंय आणि हे पाहायला मिळालं. 5 चेंडू 20 धावा. ओ द पिच चेंडू ऑन दी ग्राउंड सरळ खेळलाय. संदेश जाधवच्या हाती माघारी परतवलाय
आदित्य उतेकर याला निराशा पाहायला मिळेल, मोठी निराशा. प्रवीणजी जाधव विचार केला गेला तर सगळ्यात मोठी मॅच होती, आजच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठी मॅच आहे आणि तीच मॅच आता फसताना पाहायला मिळाले आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली, विकेट मिळाला. 4 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू मध्ये 4 बाउंड्रीज, ते देखील मॅच पूर्णपणे फिरू शकत नाहीयेत. परंतु त्यामध्ये जर एखादा दुसरा क्रिकेटमध्ये असणारा मादक संदर्भ अनेक वेळा पाहिले, राहुलला देखील माहित आहे, इथे प्रसाद आहे, प्रसादने काय क्षेत्ररक्षण केलं असेल तिकडे त्याला देखील माहित आहे. परंतु सगळ्या खेळाडूंना माहित आहे क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतंय. कल्पेश निवळे मैदानाच्या आतमध्ये आणि कल्पेश निवळेला काहीतरी चमत्कारित भूमिका घ्यावी लागणार आहे. किमान या चेंडूवरती 2 धावा येणं महत्वाचं राहील एनसीसी निवड टीम करिता, कारण की राकेश निवळे 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारायचा विक्रम देखील केला. परंतु एज लागली आहे, या संपाद देखील कळवत आहेत. परंतु त्या अगोदर कल्पेश निवळे निघालेत माघारी आणि विकेटचं नुकसान असेल, त्याच बरोबरीनं मॅच देखील सांगतेच्या दिशेने चालताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचं. जय भवानी मोरी टीम फील्ड आपण चूज केली आहात आणि त्याच्यानंतर त्यांच्या विपक्षामध्ये आडोशी टीम आणि दोन्ही संघाने आपण सज्ज राहायचं. ही बिग मॅच होती. प्रवीणजी पवार आपण जर विचार केला तर मोठी मॅच पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये हवा घालवण्याचं काम केलं, फुग्यामध्ये एअर भरण्याचं काम जरूर सगळ्यांनी केलं, परंतु शेवटच्या क्षणाला पिन लावण्याचं काम राहुल जाधव या गोलंदाजाने केलं आणि तीच मॅच आणि हीच मॅच आपण पाहू शकाल आज हवा घालून सोडत आहे. 3 चेंडू मागे कठीण काम आहे, अशक्य काहीच नाहीये. ताकदीचा आजमवण्याचा प्रयत्न, ताकद वापरण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल माहिती सिंगल का मतलब यहाँ नहीं भाई, सिंगल के अलावा कुछ नहीं है, मैच बन सकती नहीं है. आणि मॅच खूप दूरवर झाली आहे. एनसीसी निवडी टीम खूप दूरवरून आला, दोन्ही संघ खूप दूरवरून आला. मागील सीझन मध्ये आपण जर पाहिले गेलं तर या मैदानामध्ये डंका वाजवण्याचं काम या संघाने केलं, परंतु आज थांबवलं गेलं. टीम केदारेश्वर पिंपरी संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून त्यांचं देखील मी खऱ्या अर्थानं कौतुक करेल, कारण की एक हार्ड हिटिंग बॅटिंग लाईनअप भिवंडी तालुक्यामध्ये डंका वाजवणाऱ्या खेळाडूंना थांबवण्याचं कर्तृत्व जर आज आपल्या या कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये असेल तर आपले खेळाडू पुढे जायला हवेत. खऱ्या अर्थानं मनापासून वाटणारी सदिच्छा, सगळ्यांना शुभेच्छा दिली. पहिलीच टुर्नामेंट आहे. प्रवीणजी पवार विकेट मिळेल, मॅच जिंकेल, त्यानंतर विनंती करेल चला टीम मोरणी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हावं आणि त्याच सोबतीने विनंती करेल टीम वसंत निवळे आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज घेण्याकरिता आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. वसंतजी निवळे जे संख्याजी भोसले यांच्या माध्यमातून आपल्या षटकाराकरिता प्राइज लगावलं गेलं होतं आणि संख्याजी भोसले देखील आपली वाट पाहते.